कावेरीबाईंच्या मोठ्या मुलाने सुनेने फिरायला जायच्या बहाण्याने त्यांना घराबाहेर काढले. परंतु जेव्हा त्यांना लहान मुलाकडे गेले तेव्हा त्याने देखील आईला गुपचूप वृद्धाश्रमात नेऊन सोडले. कावेरीबाई आपल्या मुलाला आणि सुनेला हातपाय जोडून विनंती करत होत्या. तरी देखील त्यांच्या म्हाताऱ्या आईची विनंती एकाही मुलाला आणि सुनेला कळली नाही आणि त्यांना वृद्धाश्रमात ओढत ओढत नेऊन सोडले. वृद्धाश्रमातील प्रत्येक दिवस कावेरीबाईंचा फक्त रडत रडत जायचा. परंतु लग्नाला 50 वर्ष झाली. ज्या दिवशी झाले त्या दिवशी कावेरीबाईंना असे एक पत्र आलं की ते पत्र वाचून कावेरीबाईंना सुद्धा खूप मोठा आनंदाचा धक्का बसला. कारण की त्या पत्रामध्ये लिहिलेलं असलं होतं, कावेरीबाईंच्या स्वर्गवासी पतीने त्यांच्या नावावर केलेली 5 एकर जमीन आणि तीच जमीन सरकारने घेतल्यानंतर त्याची नुकसान भरपाई म्हणून कोट्यावधी रुपयांची अमाऊंट त्यांच्या खात्यात जमा झाली होती. परंतु हे जेव्हा त्यांच्या मुलांना व सुनेला समजलं तेव्हा सर्वांनी आईच्या प्रेमाचं नाटक करून आईला घरी घेऊन जाण्यासाठी आले. परंतु मुलाच्या खोट्या प्रेमाला न जुमानता कावेरीबाईंनी त्यांना लाथा मारून वृद्धाश्रमाच्या बाहेर काढले. नितेश आणि त्याची बायको मीना हॉलमध्ये डायनिंग टेबलवर बसून जेवत होते. मुलाला व सुनेला जेवण करताना बघून स्वयंपाकघरात काम करत असलेल्या कावेरीबाईंना देखील ही भूक लागल्याने पोटात कुरकुर सुरू झाली. म्हणून त्यांनी पटकन काम आवरले आणि त्याही जेवणाच्या टेबलवर येऊन बसल्या. त्या खुर्चीवर बसल्यावर त्यांची सून मीना चमकून म्हणाली, किती वेळा सांगितलंय, जोपर्यंत आमचे जेवण होत नाही तोपर्यंत तुम्ही असे येऊन बसत जाऊ नका. आता खुर्चीवरून उठा आणि जोपर्यंत आमचे जेवण होत नाही तोपर्यंत तुम्ही किचन साफ करून घ्या. आणि हो, आमचे जेवण झाल्यावर संपूर्ण डायनिंग स्वच्छ पुसून मगच जेवण करा. समजले नाही का? कावेरीबाईंनी आपला मुलगा नितेशकडे आशाळभूत नजरेने पाहिलं. परंतु नितेशने आपली मान खाली घालून घेतली. कावेरीबाई टेबलावरून उठल्या आणि स्वयंपाकघरात जाऊन बसल्या. कावेरीबाई मधुमेहाच्या रुग्ण होत्या, त्यामुळे त्यांना जास्त भूक लागत होती. सुनेने व मुलाने जेवण केले की नाही हे पाहण्यासाठी कावेरीबाई स्वयंपाकघरातून डोकावत राहिल्या आणि भुकेच्या मारे जमिनीवर पोट धरून बसल्या व सुनेची व मुलाची जेवण होण्याची वाट बघू लागल्या. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार येत होता. थोड्या वेळाने आवाज आला, आई, भांडी घ्या आणि जेवणाचे टेबल साफ करा. कावेरीबाई पटकन आल्या आणि सर्व भांडी उचलून स्वयंपाकघरात घेऊन गेल्या. त्यांनी तिन्ही भांडी उचलली आणि पाहिले की भाजी आणि भाकरी संपली होती आणि फक्त एका भांड्यामध्ये मुठभर तांदूळ पडले होते. हे सर्व पाहून कावेरीबाईंचे डोळे भरून आले. भात खाल्ल्यानंतर गुडघेदुखी आणि पाठीचा त्रास वाढायचा, म्हणून कावेरीबाईंनी भात खाल्ला नाही. आता भाकर सुद्धा कशी बनवायची, कारण सून त्यांना स्वयंपाक बनवून देत नव्हती. तिच्या वनाविरुद्ध कावेरीबाई स्वतःहून काहीच करू शकत नव्हत्या. त्यांनी विचार केला की लहान मुलाच्या घरी जाऊन एखादी पोळी घेऊन येते. त्यांचा लहान मुलगा दुसऱ्या गल्लीतच राहत होता, म्हणून कावेरीबाई जेवण आणण्यासाठी आपल्या लहान मुलाच्या घरी गेल्या. तेव्हा त्यांनी बघितलं की दोघेही आपल्या खोलीत जेवण करत आहे. त्यांना जेवताना बघून कावेरीबाईच्या जीवात जीव आला. त्यांना आशा होती, आता मी नक्कीच पोटभर जेवण करू शकते. परंतु लहान मुलगा आईला पाहताच म्हणाला, आई, निदान 2 घास तर शांतपणे जेवून देत जा. काय कायम आहे सांग आहे लवकर. तर कावेरीबाई ओलसर डोळ्यांनी म्हणाल्या, बेटा, 2 पोळ्या आणि थोडीशी भाजी दे, मला खूप भूक लागली आहे. आईने हे सांगताच सुनेने बटाट्याची भाजी बाजूला लपवली आणि म्हणाली, आई, भाजी तर आत्ताच संपली, तुम्ही थोडे लवकर यायचं असतं. भाकर लागत असेल तर सांगा. हे ऐकून शांतपणे ओलसर डोळ्यांनी कावेरीबाई म्हणाल्या, ठीक आहे, भाकर दे मग. सुनेने त्यांना एक भाकरी दिली. ती भाकर घेऊन त्यात जाऊ लागल्या. जाता जाता मागे वळून विचारले, सुनबाई, थोडेसे दूध मिळेल का? तर सुनबाई रागाने म्हणाली, आई, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या लहान मुलाकडे पैशाचं झाड उगवलं आहे का की जे मनात आलं ते लगेच मिळेल? आणि जर मी तुम्हाला दूध दिलं तर माझं बाळ काय पिणार? मुलगाही चकमकत म्हणाला, आई, तू पण मर्यादा ओलांडलीस. निदान एक वेळची भाकर तर आम्हाला सुखाने खाऊ देत जा ग. आता जा इथून तुम्ही.
खाण्याची सगळी मजाच खराब झाली आहे. आता जात आहे की मी भाकर सुद्धा हिसकावून घेऊ, असे त्यांची सून त्यांना डोळे दाखवत म्हणाली. कावेरीबाईंना चांगलंच माहीत होतं की लहान सुनेचं बाळ इतकं मोठं नाही की ते इतक्या लवकर वरचं दूध पित असेल. परंतु नाईलाजाने कावेरीबाई मुठीत भाकर दाबून मुकाटाईपणाने परत आल्या आणि सुकी भाकरी पाण्याने खाऊन लागल्या. कारण मोठा मुलगा आणि सून त्यांच्या घरी दूध घेतच नाही, कारण कोणीही दूध पित नाही. कावेरीबाईच्या डोळ्यात अश्रू आले होते. कोरडी भाकर वारंवार कावेरीबाईच्या घशात अडकत होती. त्यांना तो दिवस आठवला जेव्हा त्यांचा नवरा लवकरच हे जग सोडून निघून गेला. तेव्हा त्या घरोघरी जाऊन धुनी भांडी करून मुलांसाठी जेवणाची व्यवस्था करायच्या. त्या स्वतः उपाशी राहायच्या, पण आपल्या मुलाला एक रात्रही उपाशी झोपू देत नव्हत्या. आज तेच मुलं आणि सुना त्यांना 2 वेळचे जेवण देऊ शकत नाही. त्या यशवंतराव यांच्या फोटोसमोर रडायला लागल्या. हे दिवस बघायला तुम्ही मला जिवंत सोडलंस का? ती विचार करू लागल्या. लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाली होती. लग्न झाले त्या दिवसापासून एक वेगळाच संसार भेटला होता. लग्न झाल्यापासून आमचं नातं फक्त मैत्रीचं होतं. आम्ही दोघंही एकमेकांना नेहमी समजून घ्यायचो. दोघे एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायचो. दोघांनाही मजबुरीने कुठेही जावं लागायचं, पण एकमेकांशिवाय खूप अवघड होते. आम्ही दोघांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला. माझे बालपण किती चांगले होते हे मी सांगू शकत नाही. माझ्या आईवडिलांनी आम्हा सर्व भावा बहिणींना उत्तम संस्कार दिले, खूप छान वाढवले, नेहमीच चांगल्या गोष्टी शिकवल्या. आमचं वैवाहिक आयुष्य खूप आनंदात चाललं होतं. हे फक्त त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालल्यामुळे मी जेव्हा माहेर सोडून सासरी आले होते तेव्हा मला खूप भीती वाटत होती की सासरचे सगळे कसे असतील. परंतु माझे सासरचे लोक खूप चांगले होते. सगळे मला खूप आदर आणि प्रेम द्यायचे. असे सुखाने दिवस चालले होते. यशवंतरावही माझ्यावर खूप प्रेम करायचे. आम्ही मुलांना चांगले शिक्षण देत होतो, त्यांच्यावर उत्तम संस्कार करत होतो. परंतु एक दिवस माझ्या जीवनातील काळा दिवस म्हणून उजडला आणि आमची 20 वर्षाची साथ एका दिवसात संपली. यशवंतराव कामावरून घरी येत असताना त्यांना एका गाडीवाल्याने धडक मारली. डोक्याला मार लागल्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला आणि ते मला एकटी करून निघून गेले. असे विचार कावेरीबाईंच्या मनात चालू होते. भूतकाळ आठवून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी कसे तरी ती भाकर पाण्यासोबत खाल्ली आणि आपल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी आल्या. त्यांच्या मागे त्यांची मोठी सून मीना त्यांच्या खोलीत आली आणि म्हणाली, आई, तुमचे सामान बांधून घ्या. उद्या आमच्या कंपनीची सहल जात आहे, तर मी आणि निलेश सुद्धा जाणार आहोत. आम्हाला वापिस यायला 1-2 महिने लागतील, म्हणून तुम्ही दीपक भाऊजींकडे राहायला जा. मी त्यांना फोन करून कळवते. हे ऐकून कावेरीबाई म्हणाल्या, अगं मीना, पण लहान्याकडे जायची काही गरज. मी इथे राहून घर पण सांभाळते आणि मी एकटी राहू शकते. तर मीना म्हणाली, काहीच गरज नाही एकटे राहण्याची. आहे ना तुम्हाला दुसरा मुलगा, मग राहा त्याच्याकडे जाऊन. तिने दीपकला फोन केला आणि म्हणाली, दीपक भाऊजी, आम्हाला 2 महिन्यासाठी बाहेर जायचे आहे, तर मग तुम्ही येऊन आईला घेऊन जा. तर समोरून दीपकचा आवाज आला, वहिनी, आईला राहू द्या ना तिथेच. मीना म्हणाली, का? 2 महिने सुद्धा सांभाळू शकत नाही का? ही म्हातारी फक्त माझ्याच नशिबी लिहिलेली आहे का? माझ्या घरात खूप महागड्या वस्तू आहेत. मी गेल्यानंतर जर या म्हातारीने त्या वस्तू विकून टाकल्या तर? सुनेच्या तोंडातून असे शब्द ऐकून कावेरीबाईंना तर धक्काच बसला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्या म्हणाल्या, मीना, मी चोरी कशाला करेल? मी तुला चोर दिसते का? तर मीना आवाज चढून म्हणाली, तर मग तुमचा काय भरोसा? तुम्ही काही पण करू शकता. दीपक म्हणाला, वहिनी, मी संध्याकाळी येतो, आपण बसून बोलू. मीना म्हणाले, ठीक आहे, या, मी संध्याकाळचे जेवण बनवून ठेवते, इथे येऊनच जेवण करा, असे म्हणून तिने फोन ठेवला व कावेरीबाईंना म्हणाली, सामान बांधून घ्या, आता येणार आहे तुमचा मुलगा संध्याकाळी, तिथेच राहा आता जाऊन. कावेरीबाईंना दीपकच्या घरचे हाल सुद्धा माहीत होते, म्हणून त्यांचे तिथे जाण्याची मनही नव्हते. संध्याकाळी दीपक आणि त्याची बायको रीना दोघेही नितेशच्या घरी आले. नितेशची बायको मीनाने संध्याकाळचा स्वयंपाक केला. सर्वांनी जेवण केले. आज ही म्हातारी जाणार आहे म्हणून मीनाने कावेरीबाईंना सर्वांसोबत पोटभर जेवणही घातले. सर्वांचे जेवण झाले. मग मीनाने विषय काढला.
तर मग आईच्या बॅगा बाहेर घेऊन येऊ का? यावर दीपक म्हणाला, वहिनी ते काय आहे ना, आम्ही दोघेही कामाला जातो, आम्हाला यायला खूपच उशीर होतो. अशातच आमच्याकडून आमच्या 3 महिन्याच्या रुद्राला सांभाळले जात नाही, तर मग आईला मी कसे सांभाळणार? तुम्ही एक काम करा, आईला इथेच राहू द्या. हे ऐकून मीनाला खूप राग आला. ती म्हणाली, तुम्ही दोघे काम करता म्हणजे मग आम्ही का दिवसभर घरीच बसून असतो का? आम्ही कामाला जात नाही का? होय, नितेश बोलत होता. दीपक, मी आईला इतके दिवस सांभाळले, आता तुझा नंबर आहे. आम्ही जोपर्यंत बाहेर आहोत तोपर्यंत आईला तुलाच सांभाळावे लागणार आहे. दोघांमध्ये आईला सांभाळण्यावरून कडाक्याचे भांडण सुरू झाले. आई मात्र शांतपणे दोघांचे बोलणे ऐकत होती आणि विचार करत होती. जे मुलं माझ्याजवळ येण्यासाठी एक दुसऱ्यांना भांडत होते ते माझ्या पदरासाठी रडत होते. जर 1 मिनिटही मी दिसले नाही तर ते व्याकुळ होत होते. तेच मुलं आज मला सांभाळण्यावरून भांडत आहेत. दोघांची खूप बोलाचाली झाली आणि शेवटी आईला दीपक घेऊन जाणार हे निश्चित झाले. आई आपले सामान घेऊन दीपकच्या घरी आली. दीपकच्या घरची अवस्था नितेशच्या घराच्या अवस्थेपेक्षा वाईट होती. तिथे पण कावेरीबाईंना सुखाने भाकर थोडीच भेटणार होती. त्या दिवसभर दीपकच्या मुलाला सांभाळत आणि घरातील सर्व कामे करत, तरी मुलगा व सून त्यांना एक नजरही चांगली बघत नव्हते. त्यांना प्रत्येक गोष्टीवरून अपमानित करायचे. दीपकची बायको रीना तर त्यांना कधी आईही म्हणत नव्हती. ती नेहमी कावेरीबाईंना म्हातारे म्हणूनच हाक मारायची. दीपक नेहमी आईला राग करायचा. असेच त्यांच्या मुलाचा व सुनेचा राग सहन करता करता कावेरीबाईला त्यांच्या घरात 3 महिने होत आले होते. तरी मोठा मुलगा व सून अजून घरी आले नव्हते. म्हणून दीपकने आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला, आई तुझी बॅग उचल, मी तुला वृद्धाश्रमात नेऊन सोडत आहे. तर कावेरीबाई म्हणाल्या, बेटा थांब ना थोडे दिवस, काही दिवसात नितेश आणि मीना येऊन जातील, मग मी त्यांच्या घरी राहायलाच चालली आहे, मला वृद्धाश्रमात नेऊन सोडू नकोस. तर दीपक म्हणाला, आई ते आता दुसरीकडे राहायला गेले आहेत, त्यांना तुझा कंटाळा आला आहे म्हणून ते तुझ्या धाकाने आता दुसरीकडे राहत आहे आणि मीही तुला सहन करू शकत नाही. म्हणून घे तुझे गाठोडे आणि चल, मी तुला वृद्धाश्रमात सोडून येतो. आईने दुःखी मनाने आपले सामान घेतले आणि मुलाच्या मागे निघाली. दीपकने आईला गाडीत बसवले आणि तो एका वृद्धाश्रमात येऊन थांबला. कावेरीबाईंना खूप रडू येत होते. त्यांनी कधी विवाहही केला नव्हता की त्यांची मुलं त्यांना वृद्धाश्रमात सोडून येतील. त्यांना त्यांच्या पतीची खूप आठवण येत होती. शेवटी गाडी वृद्धाश्रमासमोर येऊन थांबली आणि पुढच्या सीटवर बसलेली रीना म्हणाली, म्हातारी चल, वृद्धाश्रम आले, उतर खाली. कावेरीबाईंनी आपली बॅग हातात घेतली आणि थरथरत्या पायांनी गाडीच्या खाली उतरल्या. मुलाने त्यांचा हात धरला व त्यांना वृद्धाश्रमात घेऊन आला. कावेरीबाई डोळ्यात अश्रू घेऊन दीपकला म्हणत होत्या, दीपक मला इथे सोडू नकोस, मला घरी घेऊन चल. तर समोर वृद्धाश्रमाची मालकीन गीताताई बसलेल्या होत्या. दीपक त्यांना म्हणाला, मॅडम तुम्ही समजावून सांगा ना आईला, मला 6 महिन्यासाठी विदेशात कामाला जायचे आहे म्हणून मला जावे लागत आहे. मग 6 महिने आईला कोण सांभाळणार, आईची सेवा कोण करणार, म्हणून मी त्यांना वृद्धाश्रमात सोडत आहे. मी विदेशाहून परत आला बरोबर आईला इथून घेऊन जाईल. गीताताई मनातल्या मनात म्हणाल्या, मला सर्व समजतंय. आई वडील मुलांना काय मागतात, फक्त प्रेम, आपुलकी आणि थोडा वेळ. परंतु मुलांजवळ आपल्या आई वडिलांना देण्याकरिता काहीच नसतं. गीताताई म्हणत होत्या, आणखीन एक आई धोक्याची शिकार होऊ नये. आणि यांचा मुलगा खरंच 6 महिन्यानंतर ऑफिस येऊन त्यांनी कावेरीबाईंचा हात धरला व म्हणाल्या, चला मी तुम्हाला माझ्या वृद्धाश्रमामधल्या तुमच्या वयाच्या तुमच्यासारख्या महिलांना तुमचा परिचय करून देते. त्या कावेरीबाईला घेऊन आत गेल्या व वृद्धाश्रमातील सर्व लोकांशी कावेरीबाईची ओळख करून दिली आणि कावेरीबाईंना त्यांच्या खोलीकडे घेऊन जाताना गीताताई म्हणाल्या, तुमच्या शालवर किती सुंदर नक्षीकाम केले आहे, कुठून घेतली आहे तुम्ही ही शाल? तर कावेरीबाई म्हणाल्या, मी स्वतः बनवलेली आहे. तर गीताताई म्हणाल्या, असं तर मग काय काय येतं तुम्हाला? कावेरीबाई म्हणाल्या, शिलाई काम, विणकाम, नक्षीकाम सर्व काही येतं मला. तर मग आमच्या वृद्धाश्रमातल्या इतर स्त्रियांना तुम्ही हे कौशल्य शिकवाल का? हे कावेरीबाई ओल्या डोळ्यांनी म्हणाल्या. गीताताईंनी त्यांना त्यांच्या खोलीमध्ये नेऊन सोडले व त्या आपल्या केबिनमध्ये आल्या.
गीताताईचे मन खूप विचलित होते, कारण आज आणखीन एक आई वृद्धाश्रमामध्ये आली होती. तीही आपल्या मुलाच्या धोक्याच्या शिकार होऊन. हे सर्व बघून गीताताईंना खूप वाईट वाटत होते. त्यांना खूप दुःख होत असे, कारण त्याही याच परिस्थितीतून निघाल्या होत्या. त्याही आपल्या मुलाच्या व सुनेच्या धोक्याचे शिकार झाल्या होत्या. त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना असेच एकटे सोडून परदेशात निघून गेला. त्यांनी रक्ताला दूध बनवून आपल्या मुलाला पाजलं, परंतु तेच दूध आज विष बनून त्यांच्या समोर आलं होतं. मुलाला मोठे डॉक्टर बनवण्याची खूप इच्छा होती, म्हणून रात्रंदिवस काबाड कष्ट करून गीताताईंनी व त्यांच्या नवऱ्याने आपल्या मुलाला शिकवले. त्यांनी आपल्या भविष्याची काळजी न करता एक एक रुपया जोडून आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले. तोच मुलगा मोठा झाला आणि परदेशात डॉक्टर म्हणून स्थायिक झाला. त्याने लग्न केले आहे हे सुद्धा त्यांनी आईवडिलांना सांगितले नाही. परंतु जेव्हा ही गोष्ट गीताताईंच्या नवऱ्याला कळाली तर ते ही गोष्ट सहन करू शकले नाही. त्यांना हृदयविकाराचा झटका आला व ते गीताताईंना सोडून गेले. गीताताईंचे पती एका बोर्डिंग स्कूलमध्ये क्लार्क म्हणून काम करत होते. त्यांच्या मेल्यानंतर ती जागा गीताताईंना भेटली. गीताताई वर्किंग वुमन हॉस्टेलमध्ये राहू लागल्या. त्यांनी तेव्हाच मनाशी एक दृढ निश्चय केले की आता असे दुःखी राहून जगायचे नाही. आता आपल्यासारख्या म्हाताऱ्या माणसांसाठी काहीतरी करायचे. मुलाकडून सतावलेल्या आईवडिलांसाठी एक आधार असा विचार त्यांच्या मनात आला आणि मग त्या लागल्या कामाला. त्यांनी दुखावलेल्या महिलांना, आपल्या मुलांकडून प्रतात्रित झालेल्या आईवडिलांना आधार दिला आणि बघता बघता त्यांचा आधार वृद्धाश्रमात कितीतरी वृद्ध माणसं भरती झाले. गीताताई सर्व सुविधा मोफत राबवत आहे, परंतु जर आजही वृद्धाश्रमात कोणी नवीन माणूस आला तर त्यांचे मन फार हळवं होतं. त्यांना त्यांचा भूतकाळ आठवतं. मुलांना उज्ज्वल भविष्य देणे ही आईवडिलांची जबाबदारी आहे, तर म्हातारपणी आईवडिलांचा आधार बनणे ही मुलांची जबाबदारी आहे. परंतु मुलं ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसतात. ते आईवडिलांशी आपलं काम काढून घेतात आणि काम संपलं की घरातील कचऱ्याप्रमाणे त्यांना घरातून काढून फेकतात, जसं की कावेरीबाईंच्या मुलांनी त्यांच्यासोबत केले. गीताताईंना चांगल्या प्रकारे माहीत होतं की कावेरीबाईंचा मुलगा आता किती त्यांना पलटून बघणार नाही. कावेरीबाई ही आता वृद्धाश्रमातील महिलांसोबत मन लागत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आता हसू येत होते. गीताताईंनी विचार केला की कावेरीबाई इतके सुंदर विणकाम व नक्षीकाम करतात, तर त्यांनी काही सामान मागवून आपल्या वृद्धाश्रमात विणकाम व नक्षीकाम चालू केले. काही दिवसातच त्यांचा विणकामाचा व नक्षीकामाचा व्यवहार लोकांना आवडू लागला व त्यांचे काम बघून त्यांना मोठमोठे ऑर्डर भेटू लागले. एक दिवस कावेरीबाई त्यांच्या खोलीमध्ये झोपल्या होत्या, तर वृद्धाश्रमातील दुसरी महिला त्यांना बोलवण्याकरिता आली. कावेरीबाई, तुमच्या ओळखीचे कोणीतरी आले आहे. हे ऐकून कावेरीबाई पळतच बाहेर आल्या. त्यांना वाटले होते माझ्या दोन्ही मुलांपैकी कोणी एक आला असेल, परंतु त्यांना भेटायला त्यांची मुलं नाही तर कोणी दुसरेच आले होते. तुम्हीच कावेरी आहात का? हो, मीच आहे, असे कावेरीबाई हळुवारपणे म्हणाल्या. तर समोरचा व्यक्ती बोलला, मी एडकोटवेट रुद्र प्रताप शर्मा आहे. तुमच्या पतीने खूप वर्ष अगोदर शहरात जागा विकत घेतली होती. पूर्ण 5 एकर जमीन आहे. ही सर्व जमीन त्यांनी तुमच्याच नावावर केलेली आहे. ही गोष्ट ऐकून कावेरीबाईंच्या डोळ्यात अश्रू आले व त्यांना आश्चर्य सुद्धा वाटले की नेहमी माझ्याशी काहीच न लपवणारे माझे पती त्यांनी माझ्याशी एवढी मोठी गोष्ट का लपवली. लगेच ॲडव्होकेट रुद्र प्रताप शर्मा ने त्यांना एक पत्र लिहिले. कावेरीबाई म्हणाल्या, काय आहे याच्यात? तर ॲडव्होकेट शर्माने ते पत्र वाचून दाखवले. त्यांच्यात लिहिले होते, माझी प्रिय कावेरी, जेव्हा ही भेट तुला मिळेल तेव्हा तुला खूप आनंद होईल. मला माहीत आहे तुला धन संपत्ती या गोष्टीत जास्त रस नाही. तुला फक्त आपल्या माणसांचे प्रेम व आपुलकी पाहिजे. परंतु वेळेचा काहीच भरोसा नाही. केव्हा काय होणार ही गोष्ट कोणालाच ठाऊक नाही. आणि जर मी आपल्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसापर्यंत जिवंत असलो तर आपण वाढदिवस खूप धुमधडाक्यात साजरा करू. आणि जर मी जिवंत नसलो तर माझी भेट तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि जर आपले मुलं तुला त्यांच्यासोबत ठेवायला तयार झाले नाही तर तू आपले पूर्ण जीवन माझ्याशिवाय आरामाने राहू शकते. ते पत्र वाचून कावेरीबाईंचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. त्या दरम्यान अधिवक्ता शर्मा म्हणाले, परंतु तुमच्या खरेदी केलेल्या जमिनीवर आता मोठा महामार्ग येणार आहे. त्यामुळे सरकारने ती जमीन विकत घेतली आहे. त्यासाठी तुम्हाला कोट्यावधी रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.
हे ऐकून वृद्धाश्रमातील महिला कावेरीबाईंसाठी टाळ्या वाजू लागल्या. जेव्हा कावेरीबाईंच्या मुलांना व सुनांना आईबद्दल कळाले की ज्या आईला गरीब समजून त्यांनी घरातून हकलून दिले, ती आई आज कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे, तर पैशांच्या लोभाने आंधळी झालेली मुलं आणि सुना कावेरीबाईंच्या पायात येऊन पडले आणि त्यांच्या घडलेल्या गोष्टींसाठी क्षमा मागू लागले. आई म्हणू लागले, आई आम्हाला माफ कर, आमच्याकडून खूप चुकले जे आम्ही तुला इथे आणून सोडले. आईच्या पायाखाली तर स्वर्ग असते हे आम्ही कसं विसरलो. असे बोलत असताना ते जोरजोराने रडत होते. परंतु कावेरीबाई समजल्या होत्या की आपल्या मुलांच्या तोंडातून एवढी साखर कशी टपकत आहे. त्या स्वतःला सावरत गीताताईला म्हणाले, हे लोक कोण आहे, मी यांना नाही ओळखत. इतक्यात अधिवक्ता रुद्रप्रताप शर्मा पण तेथे आले आणि त्यांनी एक नोटीस त्यांच्या मुलांच्या हातात दिले. नोटीस वाचून मुलांच्या पायाखालची तर जमीनच सरकली. वकील म्हणाले, ज्या घरात तुम्ही राहतात ते घर कावेरीबाईंनी वृद्धाश्रमात दान केले आहे. हे ऐकताच त्यांची दोन्ही मुलं व सुना कावेरीबाईंच्या पायात पडले. आई असं करू नका, आमच्याकडून चुकले, आम्हाला माफ करा. मुलं म्हणत होते, आई तुझा निर्णय बदल, आम्ही कुठे जाऊ, आमच्या बायकांना व मुलांना घेऊन आम्ही कुठे राहू. तर कावेरीबाई म्हणाल्या, मला इथे वृद्धाश्रमात आणून सोडल्या अगोदर तुम्ही विचार केला का? मग मी का बरं तुमच्याबद्दल विचार करू. असे बोलून कावेरीबाई तिथून निघून गेल्या आणि वृद्धाश्रमाच्या मॅनेजरला सांगून त्यांना वृद्धाश्रमाच्या गेट बाहेर काढायला सांगितले. मजबुरीमध्ये मुलांना ते दोघेही घर खाली करावे लागले आणि ते भाड्याच्या घरात राहू लागले. कावेरीबाईंनी बाकीची रक्कम काही वृद्धाश्रमासाठी तर काही अनाथ आश्रमासाठी व काही अन्य संस्थांसाठी दान केली, जिथे अनाथ मुलींना चांगले शिक्षण दिले जाईल व त्यांचे पूर्ण शिक्षण मोफत होईल. कावेरीबाई जवळ इतके पैसे असून सुद्धा त्यांनी वृद्धाश्रम सोडले नाही. त्यांनी ते पैसे योग्य जागी लावून वृद्धाश्रमामध्ये राहूनच त्या इतर महिलांना नक्षीकाम व विणकाम शिकवू लागल्या आणि वृद्धाश्रमाच्या मॅनेजरला व तेथील लोकांना सांगितले की मी जर मेले तर माझ्या शरीराला माझ्या लेकांना व सुनांना हातही लावून देऊ नका. तर मित्रांनो, कावेरीबाईंनी योग्य निर्णय घेतला की अयोग्य, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.